नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण महाराष्ट्रामध्ये जी काही टीईटी होणारे आहे, जी की आपल्या येत्या नोव्हेंबर महिन्यातल्या 23 तारखेला होणार आहे. तर या टीईटी विषयी आपण माहिती पाहणार आहोत. टीईटी ही परीक्षा नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये 100च्या वरी आपण स्कोअर करू शकतोय, कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल त्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं आज डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. शेवटपर्यंत चॅनल सोबत राहा. आता पहा, लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये टीईटी ही परीक्षा जी आहे, ही टीईटी परीक्षा फार कमी वेळेस होते. आता आपल्याला माहित असेल 2021 ला झालेली होती ही परीक्षा. त्याच्यानंतर आता 2025 मध्ये ही परीक्षा व्हायला लागली. तर आता ही जी काही परीक्षा आहे, या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रिपरेशन ही खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल. इव्हन महाराष्ट्र शासनाने जे कार्यरत शिक्षक आहेत, अशा शिक्षकांसाठी सुद्धा टीईटी ही कंपल्सरी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे पूर्णच भारतामध्ये या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या कंपल्सरी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपण या टीईटीचं महत्व जे आहे ते आपण ओळखून घेऊ शकतो. आता महत्वाची गोष्ट आहे की आपण जे काही टीईटी पास करणार आहोत, ही टीईटी पास करत असताना आपल्याला किती मार्क्स जर का मिळाले तर आपण टीईटी क्वालिफाय झालो असं आपल्याला म्हणता येईल. तर कॅटेगरीनुसार आणि ओपन नुसार ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओपन साठी ती 90 आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जरी 83 मार्क मिळवले तरी ते पास असतात. टीईटी ही फक्त एक क्वालिफाईंग पेपर आहे. हा काही तुम्हाला कुठल्याही नोकरीवर क्लेम करून देणारी ही परीक्षा नाही. तर महत्वाची गोष्ट ही आहे की आपण त्याची प्रिपरेशन कशी करायची आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर कसा करायचा आहे. आपण सगळ्यांनी टार्गेट ठेवायचं की 100च्या वर आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. आता जशी सीटीईटीचा पेपर असतो, सीटीईटीचा पेपर तसा पाहिला तर सोपा आहे, परंतु टीईटीचा पेपर थोडासा हार्ड आहे. हार्ड याच्यासाठी मी असं म्हणतोय कारण की टीईटीचा पेपर जो आहे त्याचा कुठल्याही पद्धतीने सिलेबस जो आहे तो डिफाईन नाही. सीटीईटीच्या पेपरचा सिलेबस आपल्याला बऱ्यापैकी डिफाईन आहे. तर त्यानुसार आपण त्याची प्रिपरेशन जी आहे ती कशी करणार आहोत ते आपण पाहणार आहेत. तत्पूर्वी आपल्याला सिलेबस जो आहे तो माहित असला पाहिजे. आज आपण टीईटीचा जो काही फर्स्ट पेपर आहे, टीईटीचा जो काही फर्स्ट पेपर आहे, जो की समजा 1 ते 5 या वर्गासाठी द्यायला जमतो. ज्यांनी कोणी डीएड केलेला असेल त्या सगळ्या लोकांना हा पेपर जो आहे तो द्यायला जमतो. डीएड तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही अपेरिंग मोड मध्ये जरी असाल तरी तुम्ही हा पेपर देऊ शकता. आता महत्वाची गोष्ट आहे की जर का समजा तुम्ही डीएडच्या अपेरिंग मोडला असाल किंवा डीएड तुम्ही कम्प्लीट केलेला असेल तर तुम्हाला हा टीईटीचा पेपर द्यायला जमतो. तर या टीईटीच्या पेपरमध्ये कुठल्या पद्धतीचा सिलेबस जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय ते आपण एकदा पाहूया. सिलेबस जो आहे तो आपल्याला सीडीपी हा विषय असतो. सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, ज्याला आपण बालमानसशास्त्र असं म्हणतो. हे जे काय बालमानसशास्त्र आहे ते बालमानसशास्त्र आपल्याला 30 मार्क्ससाठी आहे आणि याची सिरीज जी आहे ती पूर्णपणे आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. त्याचबरोबर दुसरं जे काही पेपर आहे आपला तो आहे लँग्वेजचा पेपर आहे. लँग्वेजच्या पेपरमध्ये काय आपण अभ्यास करतो, लँग्वेज मध्ये आपण कुठलीही एक लँग्वेज आपली घेऊ शकतो. आपल्याला जी काही फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे लँग्वेजला, जर का तुम्ही हिंदी माध्यम निवडलेलं असेल तर हिंदी ही भाषा तुम्ही पहिल्यांदा घेता आणि त्याचबरोबर मराठी किंवा इंग्लिश ही दुसरी भाषा आपल्याला निवडावी लागते. तर लँग्वेज फर्स्ट आपण कुठली घेणार आहोत ते आपल्यावर डिपेंड आहे. इंग्लिश जर घेतली तर इंग्लिश आपण घेऊ शकता, मराठी घ्यायची असेल तर मराठी घेऊ शकता किंवा हिंदी निवडायची असेल तर हिंदी निवडू शकता. तर या पद्धतीने आपल्याला ह्या लँग्वेज ज्या आहेत त्या निवडता येतात. लँग्वेज सेकंड पण त्याच पद्धतीने, जर पहिली भाषा हिंदी निवडली असेल तर दुसरी इंग्लिश किंवा मराठी निवडता येते. पहिली जर इंग्लिश निवडली असेल तर दुसरी मराठी कंपल्सरी आहे, या पद्धतीने. त्याचबरोबर ईव्हीएस म्हणजे ज्याला आपण एन्व्हायरमेंट सायन्स असं म्हणू किंवा पर्यावरणाचा अभ्यास असं म्हणू किंवा पर्यावरण अभ्यास असं म्हणू किंवा परिसर अभ्यास असं म्हणू. तर या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. याचा जो काही पेपरचं वेटेज आहे ते पण किती आहे, 30 मार्क्सचा आहे. आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स सुद्धा 30 मार्क्ससाठी आहे. आता टीईटीच्या पेपर फर्स्ट मध्ये हे आपल्याला 30 मार्क आपल्याला पाहायला भेटत असतात. परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला ह्या सगळ्यांपैकी सगळेचे सगळे मार्क मिळणार नाहीत. आता खूप अवघड गोष्ट असते. 90 मार्क्स सुद्धा काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये भेटत नाहीत. 90 मार्क्स मिळवणं सुद्धा ही खूप अवघड गोष्ट आहे टीईटी सारख्या परीक्षेमध्ये, ज्याचा सिलेबस आपल्याला वेल डिफाईन आहे. म्हणजे वेल डिफाईन नाही, आपल्याला माहितीच नाही की सिलेबस मधून काय विचारणार आहेत. आता महत्वाची गोष्ट आहे सीडीपीची तयारी तर तुम्ही सोडून द्या की आपण 100% या चॅनलवरून सीडीपीची तयारी 100% करणार आहोत. कसल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये आपण कुठलाही डाऊट राहू देणार नाहीत. त्याचबरोबर आता राहिला विषय लँग्वेजचा, तर लँग्वेजसाठीच आपल्याच चॅनलवर काही इंग्लिश या विषयाचे ग्रामरचे काही टॉपिक जे आहेत ते आपण घेत राहणार आहोत.
पाठीमागे पण आपले काही ग्रामरचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची जर का मागणी असेल तर आपण अजून त्याच्यासाठी काही नवीन अपग्रेडेशन जे घेणार आहोत, जर का तुमची इच्छा असेल तर आपण तेही घेऊ. लँग्वेज सेकंड मध्ये मराठी जे आहे, मराठीमध्ये तुम्हाला 30 मार्क जे आहेत ते मिळणार आहेत. तर त्या 30 पैकी 15 मार्क तुमचे ग्रामरचे असतात, लक्षात ठेवा. आणि 15 मार्क जे आहेत ते तुमचे पेडागॉजीचे असतात. 15 मार्क तुमचे ग्रामर आणि 15 मार्क तुमचं पेडागॉजी, या हिशोबाने तुम्हाला येत असतं. त्याचबरोबर ईव्हीएस. आता ईव्हीएस साठी तुम्ही नेमकं काय करणार ते आपण आता सेपरेट स्लाइडवर जाऊ. महत्वाची गोष्ट, ईव्हीएस हा सब्जेक्ट जो आहे तो जितका करावा तितका कमी आहे. ईव्हीएस मध्ये नेमकं तुम्हाला काय विचारतील? आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1ली ते 5वी पर्यंतच जेवढं काय आहे ते सगळं विचारलं जातं, किंवा 1ली ते 5वी पर्यंत बेसिक बेसिक गोष्टी कुठल्या असतात त्या विचारल्या जातात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवराय जे आहेत, शिवरायांचा इतिहास जो आहे, हिस्ट्री जी आहे, शिवरायांचा इतिहास हा विचारला जातो तुम्हाला सगळ्यात जास्त. जसं की समजा शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचं संगोपन कसं करण्यात आलं, शिवाजी महाराजांनी कुठल्या लढाया खेळल्या, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अजून काही गोष्टी घडल्या, त्यांच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शिवरायांच्या इतिहासामध्ये. 1 ते 5 मधलं हे सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे. 4थीचं इतिहासाचं पुस्तक हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 5वीचं पर्यावरणाचं पुस्तक आहे, परिसर अभ्यासाचं पुस्तक, ते आपण एकदा हाताळायचं आहे. त्याचबरोबर आता हे 1ली ते 5वी मधले हे 2 पुस्तक सांगितले. 4थीचा काय करायचं आपल्याला, हिस्ट्रीचं बुक घ्यायचं आहे. आणि 5वीचं आपल्याला काय करायचं, ईव्हीएसचं बुक घ्यायचं आहे. तर हे 2 बुक जे आहेत, हे 2 बुक तुम्ही करा. याच्यामधून तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते 5 क्वेश्चन मिनिमम पाहायला भेटतील. 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते मिनिमम पाहायला भेटतील, म्हणजे 4 ते 5 मार्क तुमच्या इथं पक्के झाले. आता त्याच्यानंतर ईव्हीएस मध्ये दुसरा भाग आहे, त्याला आपण कसा स्टडी करणार आहोत. आता पहा, लक्ष द्या. फक्त इतिहास आणि ईव्हीएस मध्ये 1ली ते 5वी पर्यंतच येतं का, तर नाही. आता त्याच्यानंतर राहिला प्रश्न 6वी पासून 10वी पर्यंत. आता 6वी पासून 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधलं नेमकं काय येतं, तर 6वी पासून 10वीच्या पुस्तकामधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सायन्स येणार आहे तुम्हाला. काय येणार आहे, सायन्स. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट काय येणार आहे, सायन्स सोबतच त्याच्यासोबतच असणारी हिस्ट्री सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर जिओग्राफीचा काय भाग येणार आहे, त्याचबरोबर क्वालिटीचा काय भाग येणार आहे. तर हे जे काही पुस्तक आहेत, हे पुस्तकं तुम्ही व्यवस्थित हाताळू शकतात, किंवा त्याचे शॉर्ट व्हिडिओ जर कुठे युट्यूब चॅनलवर, दुसऱ्या कुठल्या चॅनलवर प्रेझेंट असतील तर तुम्ही तिथले पाहू शकताय. किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरद्वारे तुम्ही जास्त माहिती मिळवू शकताय. म्हणजे यानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. त्यामध्येच सगळ्यात महत्वाचं पुस्तक मी तुम्हाला सांगतो, 9वीचं जे काही पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं सायन्स विषयाचं, ते तुम्ही हाताळा. 9वीच्या सायन्स विषयामधले जे काही पार्ट फर्स्ट आहे, त्या पार्ट फर्स्ट म्हणजे ते पुस्तक एकच आहे, परंतु त्याच्या पाठीमागे शेवटच्या पेजेसवर पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असा 2 भाग करून दिलेले आहेत. तर त्या भागामधलं पार्ट फर्स्ट मधले जे काही चॅप्टर आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला बऱ्यापैकी तिथून कळणार आहे. हिस्ट्रीचं पुस्तक जे आहे ते तुम्ही 8वी आणि 9वीचं पुस्तक तुम्ही हाताळा. 8वी आणि 9वी ह्या 2 वर्गाचे जे काही पुस्तक आहेत हिस्ट्रीचे ते पहा. आता जिओग्राफीसाठी 7वी असेल, 6वी असेल, 8वी 7वी 6वी आणि 8वी हितपस्तूरचे जे काही पुस्तक आहेत हे पुस्तकं तुम्ही हाताळायचे आहेत. त्याचबरोबर क्वालिटीसाठी, आता क्वालिटी जेवढं करावं तेवढं कमी आहे. क्वालिटी हे पूर्णपणे ज्यावेळेस आपण अभ्यासतो एमपीएससी मध्ये, तर एमपीएससी मध्ये क्वालिटीच्या पूर्णपणे एक मोठा लक्ष्मीकांतचा ठोकळाच आहे. तर तो ठोकळा न अभ्यासता छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, जसं की समजा आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत, अधिकार काय आहेत, त्याचबरोबर काही विशेष कलम आहेत, आरटीआयचा ऍक्ट काय सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला त्याच्यातून पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत चालतील. महत्वाचा भाग आहे की आपल्याला मार्क्स किती मिळाले पाहिजेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सीडीपी जो विषय आहे, या सीडीपी मध्ये जवळपास आपल्याकडे 30 मार्क आहेत मॅक्झिमम, आणि आपल्याला मिनिमम मार्क्स जे आहेत ते मिनिमम मार्क्स किती मिळाले पाहिजेत. तर सीडीपीचा चांगला अभ्यास करा, आपल्या चॅनलवर टिकून राहा. तुम्हाला मिनिमम त्याच्यामध्ये 25 मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही, 25 मार्क्स. त्याचबरोबर लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड ह्या जे काही परीक्षा आहेत, हे जे काही पेपर आहेत लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड, हे जर का घेतले तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. जे तुम्ही आतापर्यंत करत राहिलात त्याच्यामध्येच थोडंसं आपल्याला इन्सिडेंट करायचं आहे. 30-30 मार्क यांचे सुद्धा मॅक्झिमम आहेत. आपल्याला मिनिमम दोन्हीकडे 20 किंवा 25 इथपर्यंतचे मार्क मिळवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे दुसरा एक सब्जेक्ट येतो, त्याचं नाव आहे ईव्हीएस आणि मॅथ. आता मॅथ विषय आपण बोललो नाही, मॅथ विषय पण बोलू. ईव्हीएस जे आहे, ह्या ईव्हीएस ला पण 30 मार्क असतात आणि त्याचबरोबर मॅथला पण 30 मार्क असतात.
आता ईव्हीएस साठी जर का तुम्ही जे सांगितलेल्या आहेत गोष्टी त्या जर का फॉलो केल्या तर जवळपास तुम्हाला तिथेही 25 मार्क्स मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, किंवा 20 पर्यंत मार्क्स मिळण्याचे, 20 किंवा 25 मार्क मिळण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत. आणि त्याचबरोबर मॅथ जर का आपण पकडलं तर हे मॅथ 30 मार्क्स आहे. 30 मार्क्सचं मॅथमॅटिक्स विचारलं जातं आणि प्युअरली मॅथमॅटिक्सच असतं, ते लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगला स्टडी करावा लागेल. ते कुठल्याही 1-2 दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही. तुम्हाला त्याच्यासाठी बेसिकली पहिल्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिकत चालावं लागतील. त्याच्यासाठी मी काही पुस्तकं सजेस्ट करतो, जसं की समजा सतीश वशे सरांचं एक पुस्तक आहे फास्ट ट्रॅक म्हणून, तर ते तुम्ही वापरू शकता. किंवा त्याचबरोबर नितीन महाले यांचं पुस्तक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स म्हणून, कोकिळा प्रकाशनाचं पुस्तक आहे ते, तर ते तुम्ही वापरू शकताय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जर का तुम्ही व्यवस्थित वापरल्या तर तुम्हाला मिनिमम इथं 20 मार्क जे आहेत ते मिळू शकतात. तर या सगळ्यांची टोटल केली आपण, हे झाले 25 आणि 25 50. त्याचबरोबर हे किती झाले 75, 75 आणि हे 40, म्हणजे 75 प्लस हे किती झाले 40, म्हणजे 115 पर्यंत मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. इथं लक्षात ठेवा 115 पर्यंत मार्क जे आहेत ते मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे की आपला जो काही स्टडी आहे तो आपण वाढवला पाहिजे. 1 महिना आपल्या हातामध्ये आहे. आता येणारा जी काही दिवाळी आहे या दिवाळीमध्ये आपण जर का टाइम व्यवस्थित घालवला तर आपल्याला टीईटीचा जो काही पेपर आहे तो आपण यशस्वीरित्या आपण पार करू शकतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण येणारा काळ जो आहे तो जपला पाहिजे, त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार आपण टीईटीच्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना टीईटीच्या पेपरच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.